हाय सर्वांना, ओम साईराम. तर बघा, हे आपण आयहुक पट्ट्या जॉईन करत आहे मी. तर आयहुक पट्ट्या कोणत्या साईडला जॉईन करायच्या ते मी सांगत आहे. बघा, तुम्ही राईट साईडला जे आहे ते हुक पट्टी लागेल आणि लेफ्ट साईडला आय पट्टी लागेल. बघा, डाव्या हातावरती आय पट्टी लागेल आणि उजव्या हातावरती हुक पट्टी लागेल. आणि ही 3 इंचाची पट्टी आहे आय पट्टी. बघा, अस्तर आणि वरचा साडीचा मेन फॅब्रिक आहे ते दोन्ही पण घ्यायचं आहे आपल्याला. आणि अशा 1 पावडीच्या अंतराने फोल्ड करून मी अशी शिलाई मारून घेतली आहे. आणि ही पण हुक पट्टी 2 फोल्ड करायची आहे आणि ही पण मी 3 इंचाचीच घेतली आहे. बघा, अशा प्रकारे 2 फोल्ड करून मी शिलाई मारून घेत आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथे हुक पट्टीचा पार्ट म्हणजे उजव्या हाताचा पार्ट आपल्याला उजव्या साईडचा घ्यायचा आहे. आणि खालच्या दिशेने अशी फोल्ड करत बघा लावत आणायची आहे आपल्याला. सरळ सरळ लावत घ्यायची आहे. हे बघा, आणि त्याच्यानंतर मग इकडे लॉक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर पट्टीला प्रेस शिलाई मारायची आहे. बघा, आतमधल्या साईडला प्रेस शिलाई मारल्यानंतर मग इथे मी एक्स्ट्राचं कापून टाकलं आहे, कटिंग केलं आहे. याच्यानंतर मग इथे शिलाई मारून घेत आहे. कोणी कोणी इथे तुरपाई पण करून घेतात, पण शिलाईच घेते मी, कारण तर याच्यामुळे फिनिशिंग पण दिसते. बघा, आणि एक्स्ट्राचं जे आहे ते वरचं साईडचं कटिंग करून घ्यायचं आहे. आणि ही आय पट्टी आहे. आय पट्टी डाव्या साईडला सरळ सरळ लावत आणायची आहे. बघा, 1 पावडीच्या अंतराने आणि खालच्या साईडला असं लॉक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग ही पट्टी कशी डबल फोल्ड करायची. बघा, अशी डबल फोल्ड करून घ्यायची आहे. आणि खालच्या साईडला आडवी शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. बघा, अशा प्रकारे आडवी शिलाई मारल्यानंतर मग हा एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आणि आतमध्ये फोल्ड करायचा आहे. बघा, अशा प्रकारे. आणि हे आतमधल्या साईडलाही फिनिशिंग आणि बाहेरूनही फिनिशिंग. बघा, अशा प्रकारे एक शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला पण असं लॉक करत जायचं आहे. बघा, अशा प्रकारे हे दोन्ही पण आय पट्टी आणि ही हुक पट्टी तयार झाली आहे. बघा, अशा प्रकारे आय हुक पट्टी.